उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही शासनाने मंजूर 2018 साली केली आणि म्हणजे 2004 ला मूळ मान्यता होती, 18 साली रिवाइज झाली आणि त्यानंतर 8 वर्ष ती योजना चालू होऊ शकली नाही। मग ती योजना चालू व्हावी याच्यासाठी आम्ही सगळ्या ग्रामस्थांशी चर्चा केली, ज्या गावांना पाण्याची गरज आहे त्या गावातल्या लोकांशी चर्चा केली आणि खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की जर का एखाद्या योजनेवर शासनाचा पैसा एवढा खर्च झाला असेल आणि जर का वर्षोनवर्ष ती योजना चालू होत नसेल, म्हणजे 2004 ची मूळ मान्यता, 2018 ची विस्तारित मान्यता किंवा जे काही मॉडिफाईड आपल्याला मान्यता द्यायची होती ती 2018 साली दिली आणि 2026 उजाडलंय आज आणि ती योजना पूर्ण नाही। म्हणजे 22 वर्ष योजनेचं काम चालू आणि ती योजना पूर्ण नाही। हे खरं तर चांगलं नाही आपल्यासाठी। त्यामुळे गुलाबराव पाटील साहेब सभागृहामध्ये असताना हा विषय आम्ही तिथं सभागृहामध्ये घेतला, त्याची बैठक मुंबई स्तरावर झाली आणि फास्ट ट्रॅकवर मला योजना पूर्ण करून पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं अट्टास धरला किंवा आम्ही तिथं खूप विनंती केली मंत्री महोदयांना आणि आज विभागीय जे अधिकारी आहेत ते सगळे इथं आले, बैठक झाली आणि मला खात्री आहे की आता उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जी 18 गावांसाठी 17 गावांसाठी मूळ करण्यात आली होती, त्यापैकी अनेक गावं अशी आहेत जे गावं म्हणतात की आम्हाला त्याचं पाणी आता नको आणि त्यामुळे ज्या गावांना पाणी लागणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जखीनवाडी, कोयना वसाहत, नांदलापूर, नारायणवाडी आणि त्याबरोबर पुढच्या टप्प्यामध्ये धोंडेवाडी किंवा आधी अजून एखादं गाव जर का असेल तर ते देखील गाव आपण या योजनेमध्ये घेऊ शकतो। आणि काले हे मूळ गाव ज्याचं आता जे अप्रुव्हल आहे ते ऍडव्हान्स स्टेजला अप्रुव्हल काले गावचे आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गावांसाठी ही योजना चालू करायची आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक गावाला साधारण 95 लाखापासून 1 कोटीपर्यंतचं एस्टिमेट हे आता तयार झालेलं आहे आणि ते पैसे सगळे सँक्शन करून येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये प्रत्यक्ष पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्ही जोखीम करतोय। निश्चित स्वरूपी टप्प्याटप्प्यानं, मग काल्याला पहिल्यांदा, दुसरं ज्याची मान्यता होईल त्या गावाला दुसऱ्यांदा, असं सगळी योजना मला वाटतं पुढच्या 3 महिन्यामध्ये जे 22 वर्षापासून जी योजना चालू करायचं चाललेलं आहे, जी खरं तर तिसरा लोकप्रतिनिधी आहे ज्याच्या कार्यकालामध्ये काम चालू आहे। म्हणजे स्वर्गीय विलास काकांच्या काळामध्ये ते मंजूर झालं आणि ते काम पूर्ण होऊ शकलं नाही काही कारणांमुळे। पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, आमदार होते, तेव्हा देखील हे कामाचं गुऱ्हाळ चालू होतं। पण आज माझ्या कारकिर्दीमध्ये मी हे पूर्ण करून स्वच्छ पिण्याचं पाणी नागरिकांना देण्यासाठी कटिबद्ध आहे।